त्यांच्या पाण्यामुळे बागायत झालेला हा सारा पट्टा आहे. हिंगोलीच्या पुढं यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर जिरायत पट्टा लागतो, मला मान्य आहे. परंतु या बागायत पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी मेहनत करून डोंगर फोडून कष्ट करून रक्ताचं पाणी करून जमिनी तयार केलेल्या आहेत आणि त्या जमिनी आमच्या घेऊ नका असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि खरोखरच जर का तुम्हाला वेगवान वाहतूक पाहिजे असेल, आता आहे लक्षात ठेवा, मी स्वतः आणि माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. मी परभणी ते सांगली अंतर 470 किलोमीटर आहे, 4.25 तासात मी आलेलो आहे. नांदेड ते सांगली जवळजवळ 500 किलोमीटर अंतर आहे, 4.25 तासामध्ये मी आलेलो आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केलेला चौपदरी रस्ता अतिशय चांगला आहे. वर्दळ अतिशय कमी आहे, वर्दळ कमी आहे. आणि खरोखरच तुम्हाला अजून तेव्हा ते एक्सप्रेस हायवे करायचा असेल तर गडकरी साहेबांना विनंती करा, 4 पदरीचा 8 पदरी करायला सांगा आणि राष्ट्रीय महामार्गाला तो करून देणार. त्याच्या शेजारी राज्याचा महामार्ग कशासाठी, हा तास कशासाठी. आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की नुकतंच केंद्र सरकारचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पुणे ते बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे, हा नियोजित आहे. हा विटा सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातून पुढे कर्नाटकामध्ये जातो. हा 700 किलोमीटरचा 8 पदरी रस्ता आहे आणि राष्ट्रीय हायवे प्राधिकरण म्हणते की ते आम्ही 50,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहोत. 8 पदरी रस्ता 700 किलोमीटर 50,000 कोटीला पूर्ण होतो. राजू शेट्टी, तुम्ही जे सल्ले दिलेले आहेत ते मात्र सरकारला मान्य आहेत का? सरकार या संदर्भातला विचार करेल का? महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या प्रकारचा नियम करण्यात आलेला होता, ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, ज्याकडे तुम्ही लक्ष वेधू इच्छित आहे, याबाबत सरकार निश्चितच विचार करेल का?